नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय असेल याच्याबद्दलची आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं महत्त्व लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये फक्त दोनच पक्ष उरतील, बाकीचे असतील पण त्यांचं अस्तित्व जाणवण्या इतके ते मोठे नसते. जे लढाई होईल मतदानात एकमेकाची, तर ते असतील एक देवेंद्र फडणवीस भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना. मी म्हणणार असं कसं काय, नाही का? शरद पवार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, काँग्रेस आहे, इतर छोटे पक्ष आहे. तर तुम्ही जर येत्या काळामध्ये जर लक्ष दिलं असेल की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री जे आहेत, तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाची आपली वाढ करण्याचा प्रयत्न त्यांचा लक्षात येतो. त्यांनी शिवसेनेतले जे खासदार फोडले, काही दिवसांनी आमदार फोडतील, नगरसेवक फोडण्याचं काम चालू आहे. आणि लोकांना सुद्धा एक लक्षात येतं की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये राहून काही फायदा होणार नाही. हा पक्ष सत्तेवर येण्याचे चिन्ह अजिबात नाही. उद्धव ठाकरेंनी जर पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला तर ते कोणालाही आवडणारी गोष्ट नाही. त्याच्यामुळं आदरणीय उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना मशाल चिन्हाचा, तर तो पक्षाची गळती वाढत राहणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचे प्रवक्ते जे आहेत संजय राऊत, त्यांच्या बोलण्यामुळं माणसं जोडली जात नाही. की त्यांच्यामुळे 4 लोक आले शिवसेनेत असं होतं का नाही, आहे ते लोक बाहेर चालले, आणि जे गेलेत त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करायचे, त्यांना शिवीगाळ एवढी केली जाते की त्यांच्या मनात असून सुद्धा ते परत यायला तयार होत नाही. पण आता जे 6 खासदार फुटले, त्यातले 2 खासदारांच्या डळमळीत चाललं होतं की आपण पुन्हा ठाकरेंच्या. संजय राऊतांनी त्यांना इतक्या घाण शिव्या दिल्या की त्यांनी ते कॅन्सल केलं. नाहीतर हे 6 खासदारांचं जे पक्षांतर झालं ते होता राहिलं असतं. हे झालं तर त्याला कारणीभूत संजय राऊत आहे. म्हणजे ह्या पक्षाचं भवितव्य काही जास्त दिसत नाही. 2029 पर्यंत त्यांचे 2029च्या निवडणुकीत एखाद दुसरा खासदार आणि 5-10 आमदार आले तरी आपण खूप मोठे विजय झाला असं म्हणू शकतो. दुसरा पक्ष जो आहे माननीय शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, आता त्यामुळेच त्यांचे लोक डळमळीत व्हायला लागले की आपण राष्ट्रवादी सुनेत्राताई पवार म्हणजे अजितदादांचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये विलीन हो. पण त्यांनी त्याला नकार दिल्यामुळे काय झालं की त्यांनी ठरवलं की आपण दुसरा मार्ग इंडियाला पक्ष तर शाबूत ठेवायचं, पण भाजपला पाठिंबा द्यायचा की त्याच्यामुळं सत्तेमध्ये आपल्याला काही वाटा मिळू शकतो. पण कसं आहे की शरद पवारांच्या व्यक्तिमत्वावर हे खासदार आमदार निवडून आलेले आहेत, केवळ त्यांच्या नावामुळे आलेले आहेत. आजही शरद पवारांची या वयामध्ये सुद्धा निवडून आणण्याची क्षमता आहे. म्हणजे ते स्वतःचं कुठे निवडून येऊ शकतात, पण त्यांचं नाव वापरून इतर आमदार खासदार निवडून येऊ शकतात. पण 2029 पर्यंत अजून थकलेले असतील, तर त्यांना निवडणूक प्रचाराला जायला जमलं नाही, तर खासदार आमदारांची संख्या आणखी रोडावू शकते. त्याच्यामुळे तो पक्ष सुद्धा जो आहे तो गलित गात्र झालेला आहे. त्या पक्षाचे सुद्धा अस्तित्व हळूहळू कमी व्हायला लागले. त्यांना कुठेतरी मर्ज होणं गरजेचं आहे, किंवा कोणाला तरी पाठिंबा दिला तर आपण गुरुदेवला भाजपला पाठिंबा दिला तर पुढच्या निवडणुकीत भाजप त्यांच्याशी निवडणूक चर्चा करेल किंवा पक्षांचं वाटणी करेल असं मला अजिबात चिन्ह दिसत नाही. कारण भाजपला स्वबळावर 100% यश मिळवायचं आहे. काँग्रेसचं जे आहे ते आज त्यांचे 16 आमदार आहेत, काहीतरी 13 खासदार आहेत, ते केवळ मागच्या 2024 फेक नॅरेटिव्हमुळे निवडून आलेले आहेत. आता 2028
2024लाच मला 2024ला जे विधानसभेचे इलेक्शन त्याच्यामध्ये फक्त 16 आमदार आलेत आणि जे आले ते वैयक्तिक क्रेडिटवर आलेत, ते काही राहुल गांधींच्या नावाने आलेले नाहीत. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस ते लोक एक तर दुसरीकडे पक्षात विलीन होण्याचा प्रयत्न करतील. आता चाललंय की काही आमदार आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जायला आतुर आहेत, तर त्यांचेसुद्धा तो पक्ष गलित गात्र महाराष्ट्रामध्ये तरी दिसून आहे. मग बाकीचे जे किरकोळ किरकोळ पक्ष आहेत त्यांचा काय आपण विचार करायचं कारण नाही. आत्ता तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची युती आहे, पण ही युती सत्तेसाठी आहे. दोघंही आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भाजपचे प्रमुख जे आहेत अमित शहा यांनी तो ओपनली जाहीर केले की मी 2029ला 100% भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणू. म्हणजे शिवसेनेला आम्ही मदतीला घेऊच असं नाही. घेतलं तर त्यांना थोडक्या जागा दिल्या जातील आणि यायचं तर या, नसेल तर तुमचं तुम्ही लढा, हे प्रश्न आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 2च पक्ष उरतील, एक भाजप, दुसरं शिवसेना एकनाथ शिंदे. आणि यांच्यामध्ये 2029च्या विधानसभेला लोकसभेला लढाई होऊ शकते. बाकीचे पक्ष उभे राहतील पण त्यांचं अस्तित्व जाणवणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये द्विपक्षीय राजकारणाची सुरुवात झालेली तुम्हाला दिसून येईल आणि कुठला तरी विरोधी पक्ष पाहिजे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे विरोधी पक्ष म्हणून जरी लढले तरी त्यांचं स्वागतच जनतेने केलं पाहिजे. पण एकनाथ शिंदे हुशार आहेत, त्यांना जोपर्यंत 100% आपल्या यशाची खात्री नाही तोपर्यंत ते भाजपची साथ सोडणार नाहीत. त्यांचा एक थोडासा जो गैरसमज आहे की मी केंद्रामध्ये अमित शहांशी मैत्री ठेवली की महाराष्ट्रामध्ये मी देवेंद्र फडणवीसांना टाळू शकतो, काही त्यांना नाही विचारलं तरी चालतं, मी डायरेक्ट संपर्क आहे. पण हे दिल्लीतले लोक खूप हुशार असतात, ते वापरून घेतात. आत्ता भाजपला शिंदेच्या खासदारांची गरज आहे, महाराष्ट्रात त्यांच्या आमदारांची गरज नाही. म्हणजे समजा शिंदे बाहेर पडले महाराष्ट्रातून तर अजितदादांचा गट आहे, बहुमत आहेच, शिंदे एकटे पडते. पण लोकसभेमध्ये शिंदेचे जे खासदार आहे 7 आणि आत्ता तयार झाले 6, त्याच्यामुळे त्यांची व्हॅल्यू 13 खासदारांची शिंदेची वाढलेली आहे. त्याच्यामुळे 2029पर्यंत एकनाथ शिंदेंना सांभाळलं जाईल, त्यांचं कौतुक होईल, त्यांनी भेट मागितली की भेट दिली जाईल, एखाद दुसरं आमदारकीचं पद किंवा नगराध्यक्षपद त्यांच्या आग्रहाखातर सोडलं जाईल. पण हे लाड जे आहेत हे फक्त 2029पर्यंत चालते. एकनाथ शिंदेचे आमदार जे निवडून आले 60 किंवा खासदार आले तर ते केवळ बऱ्याचसा त्याचा इफेक्ट जो आहे हा मोदी इफेक्ट आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने सुद्धा मी माझ्या बळावर एवढे आमदार आणले असं मानायचं कारण नाही. भाजपने पाठिंबा काढला त्यातले निम्मे आमदार भाजपच्या आमदारापुढं हतबल होतील. त्याच्यामुळे जो प्रश्न आहे तर 2029पर्यंत एकनाथ शिंदे भाजपची युती राहील, बाकीचे पक्ष नामशेष होतील. 2029ला भाजप विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे अशीच लढाई तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती महाराष्ट्र दृष्टीने चांगलं राहील. आणि ते सटरपटर पक्ष निवडून येतात, ते काम करत नाहीत. त्याच्यामुळे 2च पक्ष असलेले महाराष्ट्रामध्ये तुल्यबळ राहतील आणि ती लढाई पाहण्याचं एक खूप मोठं तुम्हाला गमतीशीर भाग पाहायला मिळतील, एकमेकाची ताकद पाहायला मिळेल. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारचं आयकॉन बटन, बेल बटन दाबायला विसरू नका. रामकृष्ण.